खूपच स्वादिष्ट आणि दाणेदार मोहनथाळ. एकदम कमी साहित्यात होणारी स्वादिष्ट अशी बर्फी, सॉफ्ट आणि जास्त दिवस टिकणारी. तुम्ही येथे बघू शकता किती सुंदर दिसतीये. यासाठी आपल्याला लागेल 2 कप बेसन. बेसन रवाळ होण्यासाठी 2 चमचे तूप आणि 2 चमचे दूध घातलेले आहे. व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचे आहे आणि अर्धा तास त्याला बाजूला ठेवायचे आहे. म्हणजेच बेसनाचे टेक्स्चर थोडेसे जाडसर होईल. तुम्ही इथे बघू शकता. डाळ दळून आणलेली असेल थोडी जाडसर तर या प्रोसेसची गरज नाहीये. ती डायरेक्ट तुपावर भाजून घ्यायची. अर्ध्या तासाने बेसन चाळून घ्यायचे आहे. गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे. आपल्याला येथे पाऊण कप तूप लागेल. सुरुवातीला अर्धा कप आपण घेणार आहोत. नंतर बेसनमध्ये पाव कप ॲड करणार आहोत. बेसन ज्या वाटीने मोजलेले आहे त्याच वाटीने सर्व साहित्य मोजून घ्यायचे आहे. म्हणजे मोहनथाळ एकदम परफेक्ट होईल. मिक्स करूयात. कढई जाडबुडाची किंवा निर्लेपची घेतली तरी चालेल, जेणेकरून खाली चिटकणार नाही. यासाठी आपल्याला सतत हलवत राहावे लागेल. मंद गॅसवरच बेसन भाजून घ्यायचे आहे. बेसनाचा मस्त सुगंध यायला सुरुवात झालेली आहे. साधारण 10 मिनिटे झालेली आहेत. आता आपण राहिलेले पाव कप तूप ॲड करूयात. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. मोहनथाळसाठी थोडी मेहनत जास्त करावी लागणार आहे, पण साहित्य खूपच कमी लागणार आहे. त्यामुळे स्वस्तात होणारी अशी ही बर्फी आहे. कढईला चिटकू द्यायचे नाही, सतत हलवत राहायचे आहे. मस्त सुगंध येतोय. मिश्रण थोडेसे घट्ट झाले आणि मस्तपैकी कलर आला की आपल्याला त्यामध्ये 3 चमचे दूध ॲड करायचे आहे. त्यामुळे मोहनथाळ दाणेदार व्हायला मदत होईल. बघू शकता किती सुंदर कलर आणि टेक्स्चर आलेले आहे. गॅस बंद करूयात. आता आपण साखरेचा एकतारी पाक करून घेऊयात. यासाठी आपल्याला लागेल 1 कप साखर आणि अर्धा कप पाणी. ते उकळत ठेवलेले आहे. बोटावर एक थेंब घेऊन चेक करायचे. एक तार येते म्हणजे समजायचे की पाक तयार आहे. यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घालायची आहे. बॅटर काढून घ्यायच्या टिनला बटर पेपर लावून घेतलेला आहे. भाजलेल्या बेसनाचे मिश्रण थोडेसे थंड झाल्यानंतर त्यामध्ये तयार झालेला पाक घालून व्यवस्थित मिक्स करायचे आहे. यामध्ये थोड्याशा गाठी असतील तर त्या मोडून घ्यायच्या आहेत. मिक्स करून थोडेसे घट्ट झाले की गॅस लगेचच बंद करायचा आहे. मिश्रण कढईपासून थोडेसे वेगळे व्हायला लागते, तेव्हा समजायचे की आपले बॅटर तयार आहे. लगेचच बॅटर टिनमध्ये काढून घेऊयात. ही प्रोसेस एकदम लवकर करायची आहे. टिन अगोदरच रेडी करून ठेवायचा आहे. बॅटर काढून व्यवस्थित एकसारखे पसरून घ्यायचे आहे. काय मस्त कलर आलेला आहे. सुगंध तर विचारूच नका. सर्व घरामध्ये पसरलेला आहे. बदाम पिस्त्याचे काप पसरून घेऊयात. पाक व्यवस्थित झालेला असेल तर सेट व्हायला जास्त वेळ लागणार नाही. थोडासा कमी झालेला असेल तर थोडा जास्त वेळ लागू शकतो. साधारण अर्ध्या तासामध्ये ही बर्फी सेट झालेली होती. मस्त स्क्वेअर शेपमध्ये कट करून घेऊयात. साइड्स कट करून घेऊयात. बर्फीचा आकार मस्त येईल. तुम्ही बघू शकता लगेचच कट होतीये. म्हणजेच मोहनथाळ सॉफ्ट झालेली आहे आणि जास्त दिवस टिकणारीही आहे. तुम्ही येथे बघू शकता काय मस्त पीस झालेला आहे. एक पीस तोडून बघूयात. काय सॉफ्ट झाली आहे. तयार आहे आपली स्वादिष्ट मोहनथाळ. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच लाईक आणि शेअर. पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपी सहित.